जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करून मोठे नुकसान केले आहे। घरावर झालेल्या दगडफेकीत दरवाजासह खिडक्यांच्या काचा फोडून मोठे नुकसान करण्यात आले आहे। सोबतच त्यांचे वाहनही अज्ञातांकडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। नंदुरबार नगरपरिषदेवर शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली असून दुपारी झालेल्या किरकोळ वादानंतर रात्रीच्या वेळेस अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर दगडफेक करत हल्ला केल्याची घटना घडली आहे। दगडफेकीनंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घराजवळ मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। तर दुपारी झालेल्या हल्ल्याचं माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह 21 जणांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले। तर रात्री उशिरा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी 30 पेक्षा अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या संदर्भात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले की माझ्या घरावर झालेला हल्ला हे राजकीय षडयंत्र असून काही राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्ताने अवैध धंद्यावाल्यांनीच माझ्या घरावर हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे। या मागचा आका कोण हे शोधण्याची गरज असल्याचे म्हणत हल्लेखोरांनी हल्ल्यात धारदार शस्त्र आणि पेट्रोल बॉम्बचा वापर केल्याचा आरोप देखील शिवसेना नेते माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे। अज्ञात हल्लेखोरांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर हल्ला केला आहे। शिरीष चौधरी यांच्या मुलाची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निघालेल्या मिरवणुकीदरम्यान 2 गटात वाद होऊन हाणामारी झाली होती। मात्र काल रात्री हा वाद समोपचाराने मिटवण्यात आला होता। त्यानंतर झालेल्या मारझोडीचा राग मनात ठेवून एका गटाने रात्री हा हल्ला केल्याची चर्चा होत आहे। या प्रकरणी आज पहाटे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। दरम्यान घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घराबाहेर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। काल रात्री 9:30 11:30च्या दरम्यान आम्ही झोपलो असता काही गुंड प्रवृत्तीचे ज्यांच्यावर केसेस भरपूर आहेत काय आहेत त्यांना काही हार पचवता आल्या नसल्या कारणाने त्यांनी आमच्या घरावर दगडफेक केली, पेट्रोल बॉम्बचा हल्ला केला आणि आमच्या घराला जाळण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे। येऊन त्यांनी डायरेक्ट दगडफेक यावेळेस सुरू केले। घरात कोणी नसताना बाकी लेडीज होती, महिला होती। मग मी बाहेरून आल्यानंतर त्यांचा तपास केला पण वास्तविक पाहता याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि एवढं त्याच्या मागे जो आका आहेत या आकाचा शोध काल घ्यायला पाहिजे। मी पोलिसांमध्ये तशी फिर्याद दिलेली आहे आणि यामुळे दहशतीचे वातावरण त्यांचे जेवढे लोक आहेत त्यांचे 2 नंबरचे धंदे आहेत, जुगार चालू आहे, सगळं चालू आहे आणि यांच्याकडे काही राजकीय पुढारी असतील किंवा राजकीय असतील तर ते त्यांना वरदस्त देतात, त्यांना मोठं करतात। जसं बीडचा प्रकार आहे तसं बीडच्या प्रकाराप्रमाणे नंदुरबार मध्ये हे बीड झालं का काय असं वाटतंय आणि या सगळ्यांना कायदेशीर कारवाई आम्ही तर केलेलीच आहे पण त्यामध्ये पोलिसांचाही रोल मोठा आहे की पोलिसांनी त्यांचे सहकार्य करून हे सगळे आरोपींना तत्काळ पकडावं आणि तत्काळ त्यांना शिक्षा द्यावी एवढी आमची अपेक्षा आहे।